नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात बारसूसडा नावाच्या एका उजाड लॅटराईट पठारावर. ते मातीखाली दाबलेलं होतं एक असं रहस्य ज्याने इतिहासच बदलून टाकला. पेट्रोग्लिफ म्हणजे काय? खडकावर कोरलेली चित्रे, पण ही चित्रे साधी नाहीत. विचार करा, आजपासून 12,000 वर्षापूर्वी जेव्हा पिरॅमिड नव्हते, हडप्पा संस्कृती नव्हती, तेव्हा कोकणातल्या एका माणसाने दगडावर 50 फूट लांब शार्क कोरला. का? कसा? आणि आज समुद्र 40 किलोमीटर दूर असताना शार्क इथे कसा? हे आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं प्राचीन रहस्य, राजापूरचे पेट्रोग्लिफ्स. चला 12,000 वर्षे मागे जाऊया. ही चित्रे किती जुनी आहेत? तज्ज्ञ म्हणतात कमीत कमी 8,000 BCE, म्हणजेच 10,000 वर्षे. काही संशोधक तर 25,000 वर्षे जुनी आहेत असंही म्हणतात, म्हणजेच हडप्पापेक्षा 4 पट जुनी. आश्चर्य म्हणजे इथे मेसोलिथिक काळाची दगडी हत्यारे सापडली आहेत. म्हणजे ज्या लोकांनी ही चित्रे कोरली त्यांचीच अवजारे इथे आहेत. कसे बनवले? कठीण दगडाच्या हत्याराने लॅटराईटवर ठोक करून एक रेषा 5 ते 10 सेंटीमीटर खोल. विचार करा, 50 फूट शार्क बनवायला किती माणसे, किती महिने लागले असतील, उन्हातान्हात, पाण्याशिवाय. जगभरात पेट्रोग्लिफ ग्रेनाइट आणि बॅसाल्ट सारख्या कठीण दगडावर असतात, पण कोकणातलं वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रे लॅटराईटवर आहेत, तांबड्या जांभ्या दगडावर. आणि भारतात फक्त कोकणातच लॅटराईटवर एवढी मोठी, एवढी जुनी कोरीवकाम सापडली आहेत. म्हणूनच युनेस्कोने कोकण जिओग्लिफ्स यांना वर्ल्ड हेरिटेजच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये टाकलं आहे. या चित्रांमध्ये एकही शेतीचं चित्र नाही, बैल नाही, नांगर नाही. आहेत फक्त वाघ, हत्ती, गेंडा, माकड, मोर, मासे, शार्क, कासव आणि शिकार करणारी माणसे. म्हणजेच 12,000 वर्षापूर्वी इथे शिकारी समाज राहत होता. समुद्रात मासेमारी करायचे, जंगलात शिकार करायचे. ज्यांनी जे बघितलं, जे जगलं, ते दगडावर कायमचं कोरून ठेवलं. तसेच या येथे पंख असलेला भुंगा, इजिप्तमध्ये याला स्कॅरॅब म्हणतात, पवित्र मानतात. मग इजिप्तचं चिन्ह कोकणात कसं? 12,000 वर्षापूर्वी 2 संस्कृतीमध्ये संबंध होता का? हे अजून एक रहस्यच आहे. आणि या येथे 50 फूट लांब शार्क. आज येथून समुद्र 40 किलोमीटर दूर आहे. मग 12,000 वर्षापूर्वी समुद्र बारसू जवळ होता का? हे कोरीव कामाचं सांगायचं तर तेव्हा समुद्र पातळी उंच होती. हे फक्त चित्र नाही, हा 12,000 वर्ष जुना भूगोलाचा पुरावा आहे. पण मित्रांनो, ही 12,000 वर्षे टिकलेली ठेव आपण गमावणार होतो. 2023 मध्ये बारसूसडाजवळ रिफायनरी प्रकल्प येणार होता. स्थानिक लोक, इतिहासप्रेमी आणि पुरातत्व विभाग यांच्या लढ्यामुळे ही साईट वाचली. विचार करा, 12,000 वर्षे निसर्गाने जपली, आपण 12 वर्षात नष्ट करणार होतो. तुम्हाला बारसूसडा बघायचा असेल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये जा. पावसाळ्यात गवत वाढतं, चित्रे दिसत नाहीत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्थानिक गाईड घेतल्याशिवाय जाऊ नका. गुगल मॅपवर लोकेशन नीट नाही. आणि विनंती, या 12,000 वर्षे जुन्या चित्रांवर उभे राहू नका, बाईक चालू नका, तुमचं नाव कोरू नका. आपल्या पूर्वजांनी
हजारो वर्षे जपली. आपली जबाबदारी आहे पुढच्या 12,000 वर्षांसाठी जपण्याची. हे बघा, 4 मीटर उंच म्हणजेच 13 फूट एक माणूस, दोन्ही बाजूला प्रचंड वाघ. पुरातत्वतज्ञ याला मास्टर ऑफ ॲनिमल्स म्हणतात. हुबेहूब हडप्पा संस्कृतीत पशुपती शिक्क्यांसारखा 12,000 वर्षापूर्वीचा हा माणूस देव होता, राजा होता की शिकारी, आपल्याला माहीत नाही. मित्रांनो, जेव्हा आपण बारसू सड्यावर उभे राहतो तेव्हा फक्त दगडावरच्या रेषा बघत नाही. आपण 12,000 वर्षापूर्वीच्या एका माणसाच्या डोळ्यांनी जग बघतो. त्याने शार्क बघितला, आपण बघतो. त्याने वाघ बघितला, आपण बघतो. काळ बदलला, पण माणूस आणि निसर्गाचं नातं तेच आहे. ही आहे आपली खरी हेरिटेज, आपला खरा इतिहास. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रहस्यमय ठिकाणांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.